नमस्कार मंडळी, मी तेजस जाधव. स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 12 एप्रिल आणि शनिवार. आज वारसुद्धा मस्त एकदम भेटला आहे. एकतर आपल्या बजरंगबलींचा जन्मोत्सव आहे आणि वारसुद्धा आज त्यांचा झाला आहे शनिवार. तर दिवस खूप चांगला आहे आणि मस्त वाटतं एकदम. देवाजवळ वगैरे पूजा वगैरे सगळे झालेली आहे, आपल्या सगळं फ्रेश वगैरे झालं, नाश्ता वगैरे झाला आहे. व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे जे आजूबाजूची आपली मंदिरं आहेत तिकडे आम्ही आता जाणार आहोत वगैरे आणि दर्शन घेणार आहोत आपल्या बजरंगबलींचं. त्याच वेळानंतर आज लवकर उठलं आहे. आज एकतर सेकंड सॅटर्डे, तर त्यानिमित्त आम्हाला सुट्टी पण आहे ऑफिसला. आणि आज आपला हनुमान जन्मोत्सव पण आहे आणि व्लॉग बनवूया म्हटलं. तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत हेच मी दाखवणार आहे. तर सर्वांनी नक्कीच बघा हे व्लॉग. जय बजरंगबली, जय श्रीराम. मंडळी, आता आपण कामोठे गावामध्ये तिथे बाजूला आमच्या गावामध्येच मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. तिथे आता दर्शन वगैरे घेऊन झाले आमचं आणि बसलं इथवर आहे. तर काही लोकांसोबत एक वर्किंग असल्यामुळे थोडी गर्दी पण कमी वाटते थोडं. नंतर हळूहळू संध्याकाळ जशी होते तशी थोडं लोक पण येतात तिथे दर्शनाला वगैरे. माझा भाऊ सोबत आहे. जय हनुमान, जय बजरंगबली. म्हणजे संध्याकाळी कार्यक्रम वगैरे चालू असतात, तर दुकानं पण वगैरे लागायला सुरुवात झाली. कळालं असं मला की म्हणजे रात्रीचे 12 वाजता पालखी काढतात इथे आणि पूर्ण गाव घेतात. त्यांचा जो आपला कामोठे गाव आहे, गावावरती पालखी प्रत्येकाच्या घरोघरी जाते. दिवसात एकदम म्हणजे हा सगळा उत्सव आहे तो साजरा होत असतो. तर तुम्हाला मी संध्याकाळचा जो दृश्य असणार, रात्रीचं आपलं जे काय असणार आहे तुम्हाला नक्की या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. आणि आत्ताच आपली म्हणजे शाळा सुटले लहान मुलांचे आणि इथे दर्शनासाठी आले ते पण. हे बघा, मगाशी बोलल्याप्रमाणे हळूहळू आता थोडी गर्दी आता वाढायला लागली. आता शनिवारमुळे बहुतेक दुपारची शाळा सुटली यांची. आणि हा आपला मंदिर आहे बघा. तर मंडळी, ते मंदिर आहे, गावाचं नाव आहे जुई. इथे हे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. सजावट पण छान एकदम झाले. अयोध्यामध्ये जे राम मंदिर आहे त्याचा लुक हे पाहू शकता. जय बजरंगबली. बाजूलाच म्हणजे हनुमान रायाच्या बाजूलाच राईट साईडला कृष्णाची सुद्धा मूर्ती आहे. जे बांधकाम आहे ते एकदम एक वेगळंच म्हणजे दगडाचं दिसतंय. छान आहे एकदम. म्हणजे मंदिर बांधलं आता नवीनच झालं आहे कन्स्ट्रक्शन सगळं. पालखी आता आतमध्ये गावामध्ये फिरते, ते तुम्हाला दिसेल याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नंतरला. रात्री 12 वाजता म्हणजे पालखी निघाली इकडे. ठीक आहे.
आणि म्हणजे आता ते गाव म्हणजे घेतात इकडे म्हणजे असं प्रथा आहे रात्री 12 वाजता नंतर वगैरे पालखी पूर्ण गावभर फिरते सगळ्यांच्या घरोघरी वगैरे जाते आणि म्हणजे दर्शन वगैरे दाखवत होतं ते तुम्हाला आता दाखवतो बघा मी. मंडळी आम्ही इथून निघतोय आता. तिथे पण आता पालखी आहे कामोठे गावामध्ये. आता तिकडे चाललोय. तर आता आपण पोहोचतोय ते गावामध्ये. कामोठेचा गेट नंबर 10 आहे. तिथे इथून एंट्री मारली आहे मी आता. आणि समोरच म्हणजे आल्यावरतीच डायरेक्ट हे मंदिर दिसेल तुम्हाला. तिथे दुपारी पण आलो होतो तुम्ही दिसेल तुम्हाला ते. पाहू शकता तुम्ही मंदिर आहे. रात्रीचं बघा ती लायटिंग पूर्ण म्हणजे अशी उठून दिसते. आतमध्ये दर्शन घेऊन आलो आहे मी ऑलरेडी. आणि इकडे आता पालखी आतमध्ये गावात चालले आता.
मंडळी पुन्हा मी आता बिल्डिंगच्या खाली आलो आणि रात्रीचे 1 वाजलेत. ती पालखी आताच म्हणजे सुरू झाले 12 वाजता. ते थोडक्यात तुम्हाला 2 ठिकाणचं दाखवलं तुम्हाला. आपलं मानसरोवर स्टेशनच्या तिकडे जुई गावातलं वगैरे आणि आपल्या कामोठे गावामधल्या जे पालखीचा कार्यक्रम आहे वगैरे जे चालू आहे आता रात्रभर ते म्हणजे ते सगळे जेवढे ते गावावर घरामध्ये आहेत तेवढ्या सगळ्या घरांवरती ते जी पालखी जाणार वगैरे प्रत्येकाच्या घरावर दाखवणार वगैरे त्या आणि ते जो कार्यक्रम चालू आहे तो राहणार तर बहुतेक सकाळ पण होऊ शकते. आणि आता आपण आलोच पुन्हा इकडे. तर अशा प्रकारे हा आजचा दिवस होता. छान गेला, भारी वाटला दिवस एकदम. थोडा हॅपी आनंद एकदम होता. भेटूया असंच पुढच्या एका व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की कमेंट करून कळवा आम्हाला आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत जय हनुमान, जय बजरंग, जय जय श्रीराम. श्रीराम.